चला सर्वांना शुभ संध्याकाळ. आता आपण पुढचे पाठ बघायचे. 76वा झालेला आहे काल. पूजन विधान आणि फलश्रुती. तर आपण भगवती पुराण, श्रीदेवी भागवत पुराण मध्ये भगवती बद्दल आपण सगळं वाचत आहोत, माहिती करत आहोत. श्रीदेवी भागवत पुराण. आता 77वा पाठ वाचत आहे मी. कहाणी देवीकडून मनूला वरदान. देवी पूजा कशी करायची आपण बघितलं. तर याच्यात देवीकडून मनूला वरदान. देवी सृष्टी निर्माण करते, तीच पालन आणि संहार करती त्रिगुणात्मिका आहे. सिद्ध पुरुषांनी जिचे पूजन केले, स्मरण केले, जिने त्याचे संकटाचा नाश केला आणि त्यांना मोक्ष दिला, तिचे स्वरूप वर्णन मी तुला सांगतो. तर हे प्रतापी स्वयंभू आदी मनु ब्रह्मदेवाचा पुत्र होय. त्याची पत्नी शतरूपा होती. हाच मनु मन्वंतरांचा प्रवर्तक झाला. एकदा हा मनु आपल्या पित्याकडे ब्रह्मदेवाकडे गेला. तेव्हा प्रजापती ब्रह्मदेव म्हणाले, हे पुत्रा, तू देवी श्रीची उपासना कर, कारण ती प्रसन्न झाली म्हणजे प्रजेची सृष्टी चांगल्या प्रकारे होईल. पित्याचे बोलणे ऐकून स्वयंभू मनु जगत मातेचे स्मरण चिंतन करू लागले. तेव्हा मनूवर प्रसन्न होऊन देवी म्हणाली, हे ब्रह्मपुत्र, तू वर माग. तेव्हा मनू म्हणाला, हे कृपामयी देवी, तू प्रसन्न झाली असलीस तर असे काही कर की ज्यामुळे प्रजासृष्टीचे काम निर्विघ्नपणे होईल. देवीने तथास्तु म्हटले आणि ती अंतर्धान पावली. मग मनू ब्रह्मदेवाकडे गेला आणि म्हणाला, मला इष्ट अशी जागा सांग, जेथे मी देवेश्वराचा यज्ञ करील. येथेच निवास करून मी प्रजेची पुष्कला रूपाने सृष्टी करू शकेल. ब्रह्मदेव विचारात पडला. तर हा असा छोटासा आहे. छोटे छोटे करून सांगितले आहेत, सोपे सोपे. आता वराह अवतार प्रसंग. सृष्टीचा आरंभ 79 आहे ते वाचते मी. सृष्टीचा आरंभ. ब्रह्मदेव आपल्या मुलाला स्वयंभू मनूला म्हणाले, आता तू या पृथ्वीवर राहून सृष्टी कार्य कर. नंतर ब्रह्मदेव आपल्या स्थानी निघून गेले. स्वयंभू मनूचे उत्तानपाद आणि प्रियवत असे दोघे पुत्र आणि 3 कन्या होत्या, आकुती, देवहूती आणि तिसरी प्रसूती. मनूने आपली मोठी कन्या रुची याला, दुसरी कर्दम याला आणि तिसरी दक्षाला दिली. रुची आकुती यांचा यज्ञपुरुष नावाचा मुलगा, कर्दम देवहूती यांचा मुलगा कपिलदेव हे सांख्यशास्त्राचे आचार्य म्हणून प्रसिद्धीस आले. दक्ष प्रसूती यांच्या कन्यापासून देव, मनुष्य, पशु इत्यादींची निर्मिती झाली. स्वयंभू मन्वंतरात ज्या यज्ञ पुरुषाचा अवतार झाला, त्यानेच आपल्या पित्याचे रक्षण देवांच्या मदतीने केले. महायोगी कपिल यांनी आपल्या आश्रमातच आता देवाहुतीला ज्ञानोपदेश केला. त्यांच्या ज्ञानापुढे सर्व विद्या प्रभावहीन झाल्या. त्यांनी ध्यान योग आणि अध्यात्म ज्ञान यांच्याच विशेष रूपाने प्रसार केला. त्यांचे कपिलशास्त्र प्रसिद्ध आहे. महायोगी संख्याचार्य कपिल आपल्या मातेला उपदेश दिल्यानंतर पुलह मुनींच्या आश्रमाकडे गेले. आता स्वयंभू द्वारा प्रजोत्पत्ती, जम्बू नदीपासून सुवर्ण उत्पत्ती. बघा कसं ब्रह्मांड झालं. देवीची उपासना, शक्ती देवतांना आविर्भाव. हे वाचते मी आता 83. श्री नारायण नारद मुलीला म्हणाले, हे महर्षी, गणेश जननी, दुर्गा, राधा, लक्ष्मी, सरस्वती आणि सावित्री या 5 देवींना प्रकृती असे म्हण.
यावेळी नारदांनी विचारले, त्यावेळी प्रकृतीचा आविर्भाव कसा काही झाला? तिचे लक्षण कोणते? त्यांचे हे 5 प्रकार कसे झाले? त्यांचे चरित्र काय? यासंबंधी आपण मला कथन करावे. श्री नारायण त्यावेळी म्हणाले, हे वत्सा, प्रकृतीचे खऱ्या अर्थाने कोण कसे वर्णन करू शकेल? तरी पण धर्माने जे काही मला सांगितले होते, ते मी आता तुला सांगतो, ते ऐक. आता बघा, आपण नेहमी म्हणतो प्रकृती, प्रकृती. आपल्याला या गोष्टी माहिती पाहिजेत. आपण जसं ईश्वर बघितलं, शिव म्हणजे काय, सदाशिव म्हणजे काय बघितलं. 3 आपण बघितल्या, की एक इच्छाशक्ती, एक क्रियाशक्ती. हे ज्या काही आपण बघतोय, ते लक्षात ठेवायचे. तर प्रकृती, प्रकृती म्हणजे बघा, म्हणजे प्रकृष्टवाचक, कृती म्हणजे सृष्टीवाचक. अशा प्रकारे सृष्टीमध्ये परमप्रवीण देवी हीच प्रकृती समजली जाते. सत्वगुणाच्या अर्थाने प्र शब्द, रजोगुणाच्या अर्थाने कृ शब्द आणि तमोगुणाच्या अर्थाने ती शब्द मानतात. आपण त्रिशक्ती मानल्यात, की ब्रह्मा, विष्णू, महेश हीच आदिशक्ती, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती, जे म्हणजे आपणच. आणि आज मी थोडस अभ्यास करत होते, पुस्तकं आणली आहेत, बरीच पुस्तकं आणली आहेत. पाश्चात्य देशातल्या, म्हणजे बाहेरच्या देशातल्या ऑथरची सगळी पुस्तकं आणलीत, की तिकडं काय चाललंय, त्यांचं काही ज्ञान आहे. तर मला आज खूप रहस्यभेदक काही काही गोष्टी कळल्या, की ब्रह्मांडापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. ब्रह्मांडापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. आणि आता हा जो आपण ट्रायंगल ट्रायंगल करतोय ना देवीचा, आपण बघितला त्रिपुर सुंदरीचा ट्रायंगल, हेच मी जे सांगतेय ते 3 शक्ती, 3 रूप. आणि ह्या ट्रायंगलला आता आपण नष्ट करत 5व्या डायमेन्शन कडे सुरुवात झाली आहे, जातोय आपण, पृथ्वी सुद्धा. त्यामुळे या सगळ्या क्षमता आपल्या रुंदावणार आहेत, कारण कॉन्शियसनेस वाढणार आहे. आणि कॉन्शियसनेस वाढण्यासाठी मी तुम्हाला म्हणत होते, मेंदूचा वापर केला पाहिजे, बुद्धी लेअर वापरला पाहिजे, विचार केले पाहिजेत, मनोमय लेअरवर, विज्ञानमय लेअरवर काम केलं पाहिजे, ब्रेनचं काम केलं पाहिजे. आता बघा, आज एका मॅडमनी, आता मी बघतीये त्यांना जॉईन झाल्यात का, त्यांनी सुदर्शन पिरॅमिडच्या ग्रुपवर ते मोबाईलचं टाकले. हा ग्रुप बंद केला सकाळचा नवरात्राचा, की जिथे मोबाईलचा प्रश्न विचारला होता. आणि तिथे म्हटलंय, आता बास करा, आता मोबाईल बद्दल लिहू नका. कारण दिलंय तुम्हाला, की ऊर्जा बॅलन्स होत नाही आपल्या. आणि हे आधी पण सांगितलंय मी तुम्हाला, की आपल्या ऊर्जा फ्रिक्वेन्सी जशा हायर जातात, तसे त्यावेळेला आपल्याला आपले बऱ्याच वस्तू घरातल्या ट्यून होत नाहीत, प्रॉब्लेम क्रिएट करत जातात. आणि आता सध्या धर्तीवरची ऊर्जा पण खूप बदलत आहे. आणि हे सगळे प्रॉब्लेम अजून खूप येणार आहेत. मोबाईलला झालंय, आपल्याला पण होणार आहे. कित्येक मला फोन येत आहेत. तर या ब्रेनला, मेंदूला, विचारांना भरकवणाऱ्या रे गोष्टी घडतायत. कळतच नाहीये का असे विचार होतात, काय चाललंय. तिथे मोबाईलची काय अवस्था. कारण दिलं तुम्हाला आणि सांगितलं, की आता लिहू नका मोबाईलचे तुमचे प्रॉब्लेम, हे कारण आहे, म्हणून ग्रुप बंद केला. कारण ते कोणी न वाचता एक लाईन सुरू झाली, की सगळी लाईन तीच होती. एकाने 20 टाकल्या, की सगळे 20 टाकणार. आणि मग आता त्या मॅडमनी सुदर्शन पिरॅमिडच्या ग्रुपवर टाकलेलं आहे, म्हणजे आता ह्याचा पौर्णिमे धानाचा. मी म्हणते, हे काय, एक ग्रुप बंद असला तर थोडा वाचा ना, तिथे मी काय लिहिले, ग्रुप बंद झाला तर वाचा ना. काही वेळेला मी कारण लिहित नाही, पण ग्रुप बंद करते, याचा अर्थ त्या ग्रुपवर काही नकोय, पॉज घ्यायचंय आपल्याला. झाले का मॅडम त्याचा जॉईन? आणि कित्येक लोकांचे मोबाईल बंद पडले, आपल्या रुपाली देशमुख. आता सांगा, मिस्टरांचा मोबाईल असतो ना, मलाच कुतूहल लागलंय, की त्यांना कोऑर्डिनेटर केलं कार्यक्रमाचं. थांबा जरा, रेकॉर्डिंग पॉज करते, कारण या गोष्टी डिस्कस करणं गरजेचं असतं ज्ञान घेता घेता. शंका आहे, विचारू शकते का? कोणाला शंका आहे? मला आता तुम्ही जे काही बोललात हा, त्याच्यावर बोला थोडी की. शंका होती. नाही, आता तुम्ही जे म्हणालात ना की निगेटिव्ह मोठ्याने याच्यामुळे, बोला ना थोडस. हा, हा, निगेटिव्ह याच्यामुळे तुम्हाला तब्येतीला त्रास झाला किंवा 2-3 मॅडमची जी तुम्हाला काही उद्या झालंय राहिली. का घशाला मॅडम? हा, थोडस मला रंगाची अलर्जी आली, घरात रंगकाम चाललंय. रसाची? रंगकाम रंगकाम. अच्छा, बर बर, हा, हा.
त्यामुळे. तर मला असं विचारायचं होतं की आता कसं तुम्ही मेडिटेशन केलं आणि प्रोटेक्शन कव्हर केलं आणि तुम्हाला तो त्रास कमी झाला. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी जर असं झालं हा, तर मग काय ते करायचं? राहिलं माझं. ते राहिलं काय करायचं? मग सांगायचं. आम्ही कसं करायचं सेफगार्ड आम्हाला ते स्वतः? राहिलं माझं सांगायचं. ऍक्च्युली मला सांगण्याचा उद्देश तो पण होता, की म्हणून आपण ते जे गोल्डन प्रोटेक्शन आहे ना, ते प्रत्येक ध्यानात ओके. सुरुवातीला घातलं पाहिजे. अच्छा. बरं झालं आठवण करून दिली. हे मला हा. सांगायचं होतं. मी विचार केला हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. हम्म. आणि आपण हे रिवाइज करत नाहीये. पण मी हम्म. तुम्हाला खूपदा सांगितलं होतं, की हे गोल्डन मी कालपासून खूप प्रोटेक्शन केलं तुम्हाला सांगते. ओके. तर हे आपण सुरुवात जेव्हा करतो ध्यानाला, त्यावेळेला आपल्या भोवती प्रोटेक्शन घालून घ्यायचं. आता व्हायलेट कलरही तुम्हाला सांगितला प्रोटेक्शनचा आहे. हा. पर्पल व्हायलेट कलर आपण ध्यानात घेतलेले आहेत प्रोटेक्शन. हा. प्रत्येक कलरचं एक वैशिष्ट्य आहे. गोल्डन कलरनी आपण खूप हायर ऊर्जेत असणार ओके. आणि जेव्हा व्हायलेट कलरचं आपण घेतो, त्यावेळेलाही प्रोटेक्शन होतं. दोन्ही कलर वापरा. पांढरा वापरा. ओके. पांढरा वापरा. आणि काल ठीक आहे. मी जेव्हा मेडिटेशन करू शकले, तेव्हा संपूर्ण पांढरा रंग शरीरात घेतला आणि या हम्म. गोष्टी पण मी तुम्हाला सांगितल्या. त्रास जर होत असेल, तर आपण पांढरे झोत सोडायचे त्या अवयवांवर. मी सगळं हम्म. क्लीन्स हम्म. केलं माझं हे पांढऱ्या हम्म. झोताने. हे मी काल करू शकले, काल का परवा. हम्म. हम्म. तेव्हापासून मला आराम आहे. पण आधी मी ओके. नव्हते करू शकत तुम्हाला सांगते. ओके. ते ऊर्जेचा इफेक्ट होता. हम्म. इफेक्ट होता आणि त्याला मी प्रोग्राम केले नाही घालवण्याचे दोर. मला कन्फर्म करायचं होतं, हे पण होतं. मॅडम पुष्कळ म्हणत होत्या ब्लॉक करा, हे करा. मी नाही केलं. उगाचच पटकन मी तसं करत नसते. मी म्हटलं थांबा हम्म. त्यांना मला ध्यानातनं सोडू देत. तर हे झालं आणि मग ते थोडंसं जेव्हा मी आधी ते दूर केलं, त्याला मी ध्यान किंवा काय करू शकले आणि किंवा आजारपणाचं पण थोडं हे कमी झालं असेल. हम्म. ते तुम्ही प्रत्येक ध्यानाला हे प्रोटेक्शन घालूनच ध्यान करायचं आहे. ओके. आणि या ऊर्जा आपल्याला त्रास देतात. मध्ये-मध्ये मी एक आपले सुरेशजी होते, रेकॉर्डिंग बंद हम्म. करते. श्री नारायण त्यावेळी म्हणाले, "हे वत्सा, प्रकृतीचे खऱ्या अर्थाने कोण कसे काय वर्णन करू शकेल? तरी पण धर्माने जे काही मला सांगितले होते, ते मी आता तुला सांगतो ते ऐक." म्हणजे प्रकृष्टवाचक, कृती म्हणजे सृष्टीवाचक. अशा प्रकारे सृष्टीमध्ये परमप्रवीण देवी हीच प्रकृती समजली जाते. सत्वगुणाच्या अर्थाने प्र शब्द, रजगुणाच्या अर्थाने कृ शब्द आणि तमगुणाच्या अर्थाने ती शब्द मानतात. अशा प्रकारे सत्व, रज, तम या त्रिगुणात्मक रूपालाच शक्तीचे सृष्टी कार्य करणारे प्रकृती रूप मानतात. प्रथम या अर्थाने प्रसृष्टी या अर्थाने कृती असा अर्थ घेऊन सुद्धा जी देवता सृष्टीच्या आधी कालापासून विद्यमान आहे ती प्रकृती होय. सृष्टीच्या आरंभी परब्रह्म स्वतः प्रकृती आणि पुरुष या दोन रूपात असतात. अशा वेळी त्यांचे दक्षिण अंग म्हणजे पुरुष आणि वामांग म्हणजे प्रकृती होय. प्रकृती ब्रह्मस्वरूपात नित्य सनातनी असून तिच्यात ब्रह्माचे सर्व गुण विद्यमान असतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये दाहक शक्ती नेहमी संपन्न राहते, त्याप्रमाणे ही गोष्ट होय. म्हणूनच ज्ञानी योगी जन स्त्री आणि पुरुषात काही भेद मानित नाहीत. ते म्हणतात की सत असत सर्व काही ब्रह्ममय होय. श्रीकृष्ण स्वतंत्र पुरुष असून सुद्धा जेव्हा ते सृष्टी निर्माण करू इच्छितात, त्यावेळी मूल प्रकृती रूप ईश्वर देवीचा आविर्भाव होतो. नंतर त्याच मूळ प्रकृतीच्या आदेशानुसार सृष्टी निर्माण करण्यासाठी तिची 5 रूपे होतात आणि ही रूपे भक्तांच्या अनुरोधामुळे त्यांच्यावर कृपा करण्यासाठी वेगवेगळी रूपे धारण करतात. गणेशाची आई दुर्गा हीच शिवरूपा आणि शिवप्रिया प्रिया होय. तीच नारायणी विष्णू माया आणि पूर्ण ब्रह्मस्वरूपिणी होय. तीच तृष्टी, पुष्टी, लक्ष्मी, धृती, माया श्रीकृष्णाची सर्व शक्ती रूपा होय. शुद्ध सत्व स्वरूपा जी आहे तीच पद्मा होय. तिलाच परमात्मा म्हणतात. सर्व संपत्तीची तीव्र निर्मिती होय.
सर्व अन्नपदार्थ तिचीच रूपे होत. प्राण्यांच्या जीवनधारणेसाठी तिने ही रूपे घेतली आहेत. ती सती महालक्ष्मी वैकुंठामध्ये नेहमी पती सेवा परायण असते. तीच स्वर्गाची स्वर्गलक्ष्मी होय. माणसांच्या घरातील गृहलक्ष्मी तीच होय. दया स्वरूप तीच होय. विद्यारूप सिद्धी देणारी तीच होय. श्रुती तिलाच जगदंबा म्हणते. तीच चार वर्ण चार वेद छंद यांची माता होय. ती सर्व संस्कार स्वरूपिणी होय. तीच सावित्री तीच गायत्री होय. पंचप्राणांची अधिष्ठात्री, रसक्रीडेची अधीश्वरी, संतोष आणि हर्षाची मूर्ती, निर्गुण निराकार, इच्छा आणि अहंकार रहित अशा या देवीच्या पाचव्या स्वरूपाला वेदाद्वारेच जाणता येते. त्यामुळे देव आणि मुनींनाही हिला आपल्या नेत्रांनी पाहणे संभव झाले नाही. वराह अवताराच्या वेळीही ती अवतीर्ण झाली होती. त्याचप्रमाणे वृषभानूची मुलगी म्हणूनही तिने जन्म घेतला होता. म्हणून ती या भारत देशात सर्वांना दिसू शकली होती. हीच पाचवी देवी म्हणजे राधा होय. जगातील स्त्रिया याच देवींच्या प्रतीक स्वरूपा होत. गंगा याच पाच देवतांची द्रवरूपी अंशभूता होय. ती विष्णूच्या विग्रहाने उत्पन्न झाली. तिचा रंग पांढऱ्या कमळाप्रमाणे होय. तुळस ही सुद्धा प्रकृतीची प्रधान अंशभूता होय. ती विष्णुप्रिय असून विष्णूच्या चरणाचे आभूषण होय. तप, संकल्प, पूजा इत्यादी सर्व शुभ कर्मे हिच्याच द्वारे संपन्न होतात. भारतात तुळशीला कल्पवृक्षाप्रमाणे मानतात. प्रकृती देवीचा आणखी एक प्रमुख अंश म्हणजे जरत्कारू देवी होय. ही कश्यपाची मुलगी आणि शिवाची परमविदुषी शिष्या होय. ही शेष नागाची बहीण नागेश्वरी किंवा नागमाता म्हणून ओळखली जाते. प्रकृतीचे आणखी एक रूप काली होय. ती योग स्वरूपिणी बल विक्रम देणारी असून शुभ निशुंभाच्या युद्ध समय तिने दुर्गेला मदत केली होती. तिला रत्नगर्भा असेही म्हणतात. यांच्याशिवाय कांता, दमयंती, यशोदा, देवकी, गांधारी, द्रौपदी, शैवा, सत्यवती, वृषभानुपत्नी, लक्ष्मणा, रुक्मिणी, लक्ष्मी, सीता इत्यादी प्रकृतीचे अनेक अंश भारत वर्षात होऊन गेले आहेत. यांच्याशिवाय सर्व ग्रामदेवता प्रकृतीच्याच अंश असतात. म्हणून स्त्रीचा अपमान म्हणजे साक्षात प्रकृतीचाच अपमान होय. तिचे पूजन म्हणजेच प्रकृतीचे पूजन होय. दुर्गेचे सर्वप्रथम पूजन राजा सुरधाने केले होते. त्यानंतर रावणवध करण्याची अभिलाषा करणाऱ्या श्रीरामाने तिचे पूजन केले होते. यानंतर जगात देवींचे पूजन सर्व लोक करू लागले. सावित्रीचे प्रथम पूजन राजा अश्वपतीने केले होते. सरस्वतीचे प्रथम पूजन ब्रह्मदेवाने केले होते. गोलोकाच्या रासमंडलात राधेचे सर्वप्रथम पूजन झाले होते. अशा प्रकारे भगवतीचे जे जे अंश आविर्भूत होत गेले त्यांची त्यांची पूजा या भारतवर्षात होत आली आहे आणि होते आहे. तर हे जे भारतवर्षाचं वर्णन आहे, पूर्वी आपला भारत खूप मोठा प्रदेश होता आणि मी जेव्हा कंबोडियाला गेले, या मंदिराला पाहिलं त्यावेळेला मला इतकं म्हणजे मी तुम्हाला म्हंटल ना, ऊर्जा मला खेचून घेते बरोबर जाते मी. किती मोठं मंदिर माझं सगळ्यात आधी पाहून होतं, ध्यान करून होतं आणि इतकं मला इंटरेस्ट क्रिएट झाला की असं वाटलं हे सगळं, कारण ते आपल्याच राजाने बांधले. आणि मग आपल्या राजाने बांधल्यानंतर तिथे बरंच अमेरिकेने राज्य केलं किती वर्ष, फ्रान्सनी केलं, अजून कोणी केलं. त्यामुळं बुद्धिझम आला तिथे. आपलं ते विष्णूला पण मी फोटो टाकलाय बघा विष्णूचं. विष्णूला सुद्धा बुद्धासारखं केलंय, कान लांब केलेत आणि काय केलंय. आणि ते पूजत सुद्धा नाहीत, ते मानतच नाहीत ना. मग बुद्धिझम आहे तिथे. आणि मग आपल्या भारतातल्या राजांनी ते सगळं बांधलंय. मला इतकं कुतूहल निर्माण झालं की आता हे सगळं अभ्यास मला केला पाहिजे. भारतवर्ष
भारतवर्ष पूर्वीच्या आपल्या सगळ्या का कुठ कुठ आपली सत्ता होती, कसं कसे मंदिरं टेम्पल बांधले, काय काय ऊर्जा तिथे निर्माण केल्या गेल्या. कारण एवढी प्रचंड देवळं का बांधली. दक्षिणमध्ये सुद्धा फिरल्यावर मला तसंच झालं. इतकं राजा रजवाड्यांनी ते आपण ते पण बघितलं. थोडस अभ्यास पण केला त्याचा, की मंदिरं निर्माण करून काय केलं गेलं त्यांनी. तर खूप मला असं अट्रॅक्शन निर्माण झालं, की भारतवर्षाचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. या सगळ्याला जाणून घेतलं पाहिजे. मी बरेच व्हिडिओ पण बघितले त्याच्यानंतर भारतवर्षाचा आपलं पूर्वीचा भारत. तर आता मधलं मी वाचणार नाहीये छोट्या छोट्या गोष्टी. सगळं जर वाचत बसायचं म्हटलं तर मग 2-3च पुराणं होतील. आणि आपल्याला हे सगळं महत्वाचं हायर बघायचंय ना, 5व्या डायमेन्शन कडे आपल्याला सगळं नेणारं ज्ञान जास्त बघायचंय आपल्याला आता. ते इम्प्लिमेंटेशन्स त्याचे करायचेत. सदाचार वर्णन 108. नारद म्हणाले, हे नारायणा, आपण देवीचे अद्भुत आणि श्रेष्ठ असे चरित्र कथन केलेत. आता आपण ज्या सदाचारामुळे देवी प्रसन्न होते, त्या सदाचाराबद्दल काही सांगा. श्री नारायण म्हणाले, हे नारदा, आता ज्यामुळे देवी सदा प्रसन्न राहते आणि द्विजांना जे उपकारक ठरते, असे कर्तव्य म्हणजे सदाचार मी तुला सांगतो. हे नित्य प्रातःकाळी करायला हवे. म्हणजे आता याच्यात सदाचाराचं वर्णन दिलंय, म्हणून आपण जाणून घेऊ. द्विजांनी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नित्य नैमित्तिक कार्यामध्ये तत्पर राहिले पाहिजे. मनुष्याला पिता, माता, पुत्र, भार्या, बंधू, बांधव यापैकी कोणीच त्याच्या आत्म्याचे सहाय्यक नसतात. फक्त धर्मच काय तो एकटा त्याला हितकर्ता असतो. म्हणून मनुष्याने नेहमी सर्व बाजूंनी आपल्या धर्माचा संचय करायला हवा. धर्म हा घोर घोर अंधकार पार करायला मदत करत असतो. आता धर्म म्हणजे काय ते पण दिले. आचार म्हणजेच प्रथम धर्म होय, असे श्रुती स्मृतींचे म्हणणे आहे. म्हणून द्विजाने नित्य आचारयुक्त राहणे श्रेयस्कर असते. आचारामुळेच आयुष्य, संतान असे अक्षय अन्न प्राप्त होते आणि पापांचा नाश होतो. मनुष्याच्या कल्याणकारी आणि परमधर्म आचारच होय. त्यानेच या लोकी मनुष्य सुखी होऊन परलोकीही तो सुख प्राप्ती करू शकतो. जे कोणी अज्ञानाच्या अंधकारात राहून बरकटत असतात, त्यांना आचार धर्मरूपी दीपक मोक्ष मार्ग दाखविणारा असतो. आचारामुळे श्रेष्ठत्व तसेच सत्कर्म यांची प्राप्ती होते. त्या सत्कर्माला म्हणून ज्ञानवर्धक म्हटले आहे. सर्व धर्मात श्रेष्ठ असल्यामुळे आचारच परमतप आहे, हेच ज्ञान म्हटले आहे. आणि हेच सर्व सिद्धी प्राप्त करून देणारे आहे. श्रेष्ठ ब्राह्मणही आचारहीन झाल्यास बहिष्कार करण्यास पात्र होतो. शास्त्रीय आणि लौकिक असे 2 प्रकारचे आचार असतात. ज्यांना आपले भले व्हावे असे वाटत असेल, त्याने या दोन्हीपैकी एकाचाही त्याग करू नये. सत्पुरुषांनी नेहमी आपला ग्रामधर्म, जाती धर्म, देशधर्म आणि कुलधर्म या सर्वांचे पालन करावे. हेच कर्तव्य आहे, कारण यांच्यापैकी कोणतीही गोष्ट उल्लंघनीय नाहीये. सदाचारी सदा निंदेस पात्र, दुःख भोगणारा, व्याधींनी संतप्त असा असतो. 1 मिनिट जरा दार वाजतंय. पाणी थर्मल. सदाचारी सदा निंदेस पात्र, दुःख भोगणारा, व्याधींनी संतप्त असा असतो. अर्थ आणि काम यांनी हीन असा अधर्मी सदा त्याज्य आहे. इतकेच काय, पण लोकविरोधी धर्म सुद्धा सुखदायक होत नाही. नारद म्हणाले,
शास्त्रे सुद्धा अनेक प्रकारची असतात. मग सत्यासत्य यांचा निर्णय कोणत्या आधारावर घ्यावा? योग्य मार्गाचा निर्णय कोणत्या प्रमाणांनी होऊ शकतो ते सांगा. श्री नारायणी सांगितले, हे नारदा, श्रुती स्मृती हे दोन नेत्र, तर पुराण हृदय मानावे. बघा, पुराणाला हृदय मानावे. या तिन्हीच सांगितलेल्या गोष्टी म्हणजेच धर्म होय, अन्य कोणताही नाही. जेव्हा या तीन ठिकाणी भिन्न वा परस्पर विरोधी मते असतील, त्या बाबतीत श्रुतीलाच प्रमाण मानावे. तसेच श्रुती आणि स्मृती श्रेष्ठ मानावी. जेव्हा स्मृतीमध्ये दोन गोष्टींचे समर्थ केलेले असेल, तेव्हा दोन्ही मते धर्मग्राह्य मानावी. काही वेळा श्रुतीमध्ये दोन गोष्टींचे समर्थन केलेले आढळते. अशा बाबतीत विषय आणि परिस्थितीच्या अनुषंगाचे काय आहे ते ठरवावे. सर्व पुराणे वेदसंमत आहेतच असे नाही, कारण त्यात तंत्रांचा समावेश केलेला आढळतो. म्हणून ऋषींनी सांगितलेला धर्म हाच खरा धर्म होय. वेदसंमत तंत्र प्रमाण मानायला हरकत काहीच नाही, पण श्रुती विरुद्ध एखादे वाक्य असेल तर ते मात्र प्रमाण मानू नये. खरे पाहिले तर वेदच धर्म मार्गात प्रमाण होय. म्हणून वेदातील कथनाविरुद्ध कथन नसेल तेच प्रमाण मानावे. स्मृती, पुराण, तंत्र अथवा अन्य शास्त्र वेदमूलक असेल तर नक्कीच प्रमाण मानावे. कुशास्त्रांचा उपदेश मानणारे पापी असतात, ते नरकात जातात. म्हणून वेदोक्त धर्मांचे नेहमी पालन करावे आणि नेहमी दिवसभर केलेल्या कार्याचा विचार पुनरावलोकन करावा. मी कोणाला काय दिले, मी कोणाला काय दिले, काय मदत केली हे लक्षात आणावे. पाप लहान वा मोठे दोन्हीच पापेच. त्यापैकी काही माझ्याकडून घडले गेले का, असा विचार प्रत्येकाने करावा. रात्रीच्या चौथ्या प्रहरी उठावे. आपण उठतोच आहे. ब्रह्मज्ञानासाठी तयार व्हावे. त्यासाठी प्रथम वीरासन घालून बसावे, ताठ बसावे, मुख वर उचलून नेत्र बंद करून घ्यावेत. दातांचा एकमेकांना स्पर्श होणार नाही अशा प्रकारे मुख ठेवावे. जीभ तालू जवळ ठेवावी. आपण बघितलंय आपल्या या ध्यानामध्ये, एका ध्यानात मी सांगितलंय टाळूला जीभ लावायची, असं बसावं. ती निश्चल असावी. मुख मोकळे, मन शांत संयमित ठेवावे. आसन अगदी खाली ठेवू नये. नंतर 2 किंवा 3 वेळेला प्राणायाम करावा. तसेच त्यावेळी हृदयात दिव्याच्या ज्योतीप्रमाणे प्रतिष्ठित असलेल्या ब्रह्मदेवाचे ध्यान करावे. आपल्या हृदयात परमेश्वर असल्याची कल्पना करावी. आजच्या त्या ह्याच्यात वाचताना असं बघितलं आपण, जो प्रकाश बघतोय ना आतमध्ये, प्रकाशाचा झोत घेतोय, शरीरात सर्व चक्रांवर सोडतोय, तर त्यांनी दिलेलं आहे की असा जर प्रकाश आपण व्हिज्युअलाइज केला शरीरात, तर सगळं ब्रह्मांड शरीरात दिसू शकणार आहे आपल्याला. म्हणजे किती छान अद्भुत क्रिया होत आहेत बघा ना आपल्याकडनं. आपण प्रकाशाला व्हिज्युअलाइज करतोय आणि सर्व ब्रह्मांड आपल्या आत आत दिसणार आहे, त्यामुळे दिसू शकतं आणि मग ती अनुभूती होऊ शकते. खूप सुंदर आहे. आपल्या हृदयात परमेश्वर असल्याची कृपा करावी. बघा, हृदयात दिव्याच्या ज्योतीप्रमाणे प्रतिष्ठित असलेल्या ब्रह्मदेवाचे ध्यान करावे. ब्रह्मदेव म्हणजे कोण? ब्रह्मांड, ब्रह्मन. आपल्या हृदयात परमेश्वर असल्याची कल्पना करावी. सधूम श्वासयुक्त, विधूम श्वासरहित, सगर्भ मंत्रयुक्त, अगर्भ मंत्ररहित, सलक्ष ध्यानयुक्त, अलक्ष ध्यानरहित, असे हे प्राणायामाचे 6 प्रकार आहेत. वायूचे नियमन केल्याने प्राणायामाला योगाप्रमाणे मानतात. रेचक श्वास घेणे, पूरक श्वास रोखणे, कुंभक श्वास सोडणे, ही 3 अंगे प्राणायामाची आहेत. ही त्रयात्मक म्हणजेच प्रणव स्वरूप असल्याने याला ब्रह्मरूपही मानतात. हाच तन्मय प्राणायाम होय. इडा नाडीतून वायू वर ओढून उदरात पूर्णपणे स्थापित करावा. नंतर पिंगला नाडीतून हळूहळू 16 मात्रात सोडून द्यावा. अशा प्रकारे प्राणांचा आयाम यासच सधुम प्राणायाम म्हणतात.
मूलाधार, लिंग, नाभी, हृदय, तालुमूल आणि कपाळाच्या मध्यभागी भुवयांच्या मध्ये अशा 6 जागी द्विदल, चतुर्दल, षडदल, द्वादश दल, षोडश कमळे आहेत. यात सर्व वर्ण आहेत. या ब्रह्मस्वरूपाला मी नमस्कार करतो अशी कल्पना करावी, म्हणजे चक्राध्यान शेवटी. मूलाधार अशा 4 दलांचे अरुण कमळावर प्रतिष्ठित रजोगुणी मायाबीज हे चिन्ह असलेले पदंतरूपी सूर्यबिंदुरूपी मुख आणि तोच तसेच चंद्रमारूपी वक्ष असलेली कुंडलिनी रूपी देवी जर मनात किंचितही निवास करेल तर मुक्ती अवश्य मिळेल. आज सुलक्षणा मॅडमनी सुद्धा सुंदर वर्णन केलं त्रिनेत्रांचं वगैरे. आपण आता सगळं डिटेल जास्त बघत चाललेलं आहे. तर मुक्ती अवश्य मिळेल देवीला आपण हे मनात स्थापलं तर. भगवती देवीच स्थिती, गती, मती, यात्रा, चिंता, स्तुती तसेच वाणी असे सर्व काही आहे. हे देवी, मी सर्वात्मक प्राणी तुझी जी स्तुती करत आहे ती तू स्वीकार. हे देवी, मी तुझेच रूप आहे, अन्य काही कोणीच नाही. मीच तो शोकरहित ब्रह्म वा सच्चिदानंद स्वरूप आहे. अशा प्रकारे आपल्या आत्म्याचे चिंतन करावे, जी प्रथम प्रयाणात प्रकाशमान, नंतर प्रत्येक प्रयाणात अमृततुल्य आहे, तसेच अंतिम प्रयाणात सूक्ष्मोन्नत संचार करते. त्या आनंदरूपी कुंडलिनी देवीला मी शरण जातो. या भावनेने आपल्या ब्रह्मरंध्रात गुरुरूप ईश्वराचे ध्यान करावे, म्हणजेच मानसिक उपचारांनी गुरुदेवाचे पूजन करावे. मानसिक पूजन शांत चित्ताने गुरुची स्तुती करावी. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवता तसेच महेश्वर गुरु रूपात आहे त्या ब्रह्मस्वरूप गुरुला माझा नमस्कार. गुरुच्या मागे लागू नका, परब्रह्म गुरुला माझा नमस्कार असं म्हटलंय. परब्रह्म गुरु म्हणजे गुरु म्हणजेच ब्रह्म. तर चला आता ध्यान करूयात आपण. आपलं हे किती वाचून झाले अध्याय, मला असं वाटतं उद्या हे संपणार आहे. 108 झालेले आहेत. उद्या आपलं श्री देवी भगवत पुराण संपेल आणि मग उद्या शुक्रवार आहे, राहिला शनिवार, रविवारी सुट्टी असते आणि सोमवारी मला मुंबईच्या एका कॉलेजचं मुलांसाठी घ्यायचंय. स्ट्रेस मॅनेजमेंटवर मी घेणार आहे. कोणाला तुमच्या स्ट्रेस येत असेल तर तुम्ही जॉईन करू शकाल. लिंक मला मिळाली आधी तर मी देईल. तर शुक्रवारी मी काही सोमवारी मी काही घेऊ शकणार नाहीये. रविवारी दसरा आहे, शनिवारी दसरा आहे, त्यामुळे मला असं वाटतं शनिवारी सुद्धा मी घेऊ शकणार नाही. मी चालली आहे खराडीला. पंचतत्व कॅम्प ऑर्गनाईज केलाय खराडीच्या मोठ्या सोसायटीत. 2-3 हजार आहेत तिथे राहणारे आणि पंचतत्व मनीष भाई आणि बाकीचे पण तिथे येणार आहे. मी आणि डॉक्टर अमृता मॅडम जाणार आहोत. निलिमा मॅडम म्हटल्या मी 13ला येईल, 12-13ला आहेत, पण 13ला मी काय जाऊ शकणार नाहीये आणि अमृता मॅडम पण येणार नाहीत. निलिमा मॅडम आहेत का? तर निलिमा मॅडम तुम्ही म्हणताय 13ला जमेल, आहात का निलिमा मॅडम तुम्ही? पण 13ला आमच्या दोघींनाही जमणार नाहीये. माझं नक्की नाही, बघू. 12ला जाणं, दसऱ्याच्या याला मी दोघी चाललोय. तर त्यामुळे मग शनिवारी पण नाही घेणार आणि सोमवारी पण नाही घेणार. म्हणजे उद्याच मला वाटतं हे संपू आपण आणि मग बघते मी, वाटलं तर मग सुचेता मॅडमना मी सुरू करायला सांगेल. कारण बघा 14ला सोमवार मी घेऊ शकणार नाही आणि नंतर 17ला आपला कार्यक्रम आहे पिरामिडला. आणि तसंही मला सुचेता मॅडम म्हटले 18 पासून त्या घेतील. मग कदाचित सोमवारी मी त्यांना सुरू करायला सांगेल. तर आणि मग त्यांचं एक पारायण झालं, पुराण झालं की मग मी घेईन. आपल्याला ब्रह्मपुराण घ्यायचंय, ब्रह्मवेत्त पुराण घ्यायचंय. 2-4 पुराण मी काढून ठेवली आहेत 18च्या पेक्षा. मॅडमना 2-3 दिलेली आहेत. असं आपण 30 तारखेपर्यंत पुराण ठरवलेलं आहे. 14 पासून पहाटेचं आपलं हे नवरात्रीचं दसऱ्याला संपणार आहे 12ला. 13ला सुट्टी आपली रविवारची. तर 14 पासून सकाळी काय, तर मी हा ठेवला होता बियॉन्ड मॅनिफेस्टेशन, पण तो मी पुढे ढकलतीये.
नोव्हेंबरमध्ये घेतीये. त्यामुळं नोव्हेंबरमध्ये पहाटेचं ध्यान रंगमंच कोण कोऑर्डिनेट करणार विचारलं होतं. फक्त मॅडम कोमल मॅडमनी नाव दिले, बाकी कोणीही नाव दिलेलं नाहीये. तर तुम्हाला पुढं यावं असं वाटत नाहीये. याचा अर्थ साधं शेअरिंग करायचे ध्यानाचे प्रकार, तुम्ही आलं पाहिजे. आता जशी 2 नावं आली होती नवीन, कोमल मॅडमनी नवीन केलं, जयश्री मॅडमनी केलं, तसे नवीन लोकांनी पुढे आलं पाहिजे. आता अंजली मॅडम पुढे आल्या कोऑर्डिनेशनला. अंजली मॅडम तुम्ही पण विचार करा, तुम्हाला शेअरिंग जमेल काय. तर गरज आहे तुमची, यापुढे तुम्ही हातभार द्या. अंजली मॅडम हो म्हटल्या, धन्यवाद. तर कोमल मॅडमनी फक्त नाव दिलं होतं, तर मी त्यांना आज रिक्वेस्ट केली कोमल मॅडमना की तुम्ही नोव्हेंबरमध्ये म्हटलात पण 14 पासूनच घ्याल का, तर हो म्हटल्यात कोमल मॅडम. तर आपले हे जे ध्यान प्रकार आपण नवरात्रीत केलेत, पर्टिक्युलरली नवीन 5 ध्यान प्रकार झालेत, हे जिथे आपण सामूहिक चेतना पेरलेली आहे, ते करणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण बघितलं आता आपल्याला प्रूफच मिळालं, जागतिक लेवलवर आपल्याला ऊर्जा गाईड करते आणि जागतिक लेवलचं महान, हा तुम्हाला ते सांगायचंच राहिलं. तर हे जे ड्रॅगन ऊर्जा ऍक्टिव्हेट केल्या गेल्या आणि या आपल्या आशिया खंडात जास्त होत आहेत. सुरुवात जी ऊर्जा लागतीये युग परिवर्तनाला, हे 5 मॅडम डायमेन्शन एक आपण मिनिट फक्त चाललोय. डिस्टर्ब करते. ते ड्रॅगन लाईन म्हणजे काय हेच माहिती नाहीये, त्यामुळे तुम्ही जे सांगताय ते सगळं ड्रॅगन वर्ण लाईन झालं. म्हणजे काय आहे? आकाशात सगळे जे तारे आहेत, विशिष्ट तारे आणि ज्या काही गॅलेक्सी आहेत, त्या गॅलेक्सीतनं ऊर्जा, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, दुसऱ्या गॅलेक्सीतनं ऊर्जा घेतली गेली आहे. त्या गॅलेक्सीचं नावच विसरले. आपली ब्लू मिल्की वे आहे ना गॅलेक्सी आपली. हा 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 हा. आपली मिल्की वे गॅलेक्सी आहे, दुसरी गॅलेक्सी आपण युनिव्हर्स बघतो, ओके. खरबो हा खरबो हा. गॅलेक्सी आहे. तर या ओके ओके. दुसऱ्या गॅलेक्सीतनं, मस्क्युलाईन गॅलेक्सीतनं ऊर्जा घेतोय आपण बॅलन्सिंग साठी. आणि या ऊर्जा अच्छा. ज्या आपले पुराण काळात या ऊर्जा लोकांनी निर्माण केल्या होत्या. आपली जे जी मंदिरं आहेत तिथे त्यांनी त्या ध्यान साधना करून ऊर्जा खेचल्या होत्या, धर्तीवर आणल्या होत्या. त्या ऊर्जा डिऍक्टिव्हेट झाल्या होत्या. पूजा अर्जा करत बसलो आपण, ध्यान नंतर कोणी केलंच नाही. आणि मग तिथे ही मंदिरं अशीच ऊर्जा तिथे होत्या इनऍक्टिव्हेशन मध्ये, पूर्वीच्या खेचलेल्या, त्यांना परत प्रोव्होक करणं गरजेचं असतं. तर ते काम आता केलं गेलं. जुलैपासून सुरुवात झाली, आपल्या आशिया खंडात जास्त झाली. आणि ड्रॅगन लाईन म्हणजे ड्रॅगनचा शेप, ड्रॅगन माहितीये तुम्हाला, या ड्रॅगनच्या शेप खाली या ओके ऊर्जेचे ओके. बिंदू म्हणजे जॉमेट्रिकल. आता समजा माझा चेहरा गोल दिसतोय तुम्हाला, आपला हा हा पिरॅमिड हा. त्रिकोणी दिसतोय, पिरॅमिडचा ओके. एकच टीप आहे, मग तो टीप कोणत्या हम्म. ताऱ्याखाली आलाय? जसं इजिप्तचे हा सगळे पिरॅमिड त्या ताऱ्या विषुववृत्तीय जे लाईट नेटवर्क गेलं होतं बहुतेक. तर आता कोणीतरी होस्ट बनलंय बघा बरं, कोण बनलंय? मला काही स्पॉटलाइट देता येईना. वैशाली साळुंखे मॅडम. मॅडम तुम्हीच आहेत होस्ट. मग मला तुम्हीच होस्ट स्पॉटलाइटच येईना. मला स्पॉटलाइटच नाही येईना. नाही, चुकून मला पण केलं गेलंय. एक मिनिट, मी काढण्याचा प्रयत्न करते. कोण आहे? कोण मृदुला बोलतंय? देशपांडे. मॅडम मृदुला तुम्ही देशपांडे. मला हे असं करा, माझ्या नावापुढे राईट क्लिक करा आणि स्पॉटलाइट हा. म्हणा, हो हो म्हणते. किंवा को होस्ट करा मला. हो हो हो. होस्ट आहे मी पण. तर जाऊ दे, मला येत नाहीये स्पॉटलाइट. ठीक आहे, मी सुलक्षणा मॅडमना को होस्ट करून ठेवते.
मनीषा मॅडम तुम्ही आत बघा बरं जरा. मनीषा मॅडम मला स्पॉटलाइट द्या जरा. माझं नेटवर्क स्टेबल नाहीये. मॅडम मी नाही झालीये को होस्ट किंवा होस्ट. जाऊ दे. मला वाटतं सुलभ ठीक आहे, मी दिसत नाहीये पण ठीक आहे. तर या ड्रॅगन लाईन ती वेबसाईट वाचा ना मॅडम, श्रद्धा मॅडम. तर या ज्या काही ड्रॅगन शेप मध्ये ऊर्जा ऍक्टिव्हेशन जुलैपासून काही या विशिष्ट भौगोलिक ऊर्जा स्थानं आहेत. आपल्या आशिया खंडात जी काही स्थानं आहेत तिथे या ऊर्जा प्रयोग करणं सुरू झालेलं आहे. जास्त आपल्याचकडंच आशिया खंडात होतंय. म्हणजे हे युग परिवर्तनाला जे जे लागतंय, मी जस दुसऱ्या नेटवर्कवर मी शिफ्ट झाले. माझं एक नेटवर्क वीक होतं. तर हे जे ड्रॅगन लाईनचं आहे वेबसाईट ते वाचा तुम्ही. तर ते आशिया खंडात जास्त ऍक्टिव्हेट करणं सुरू झालेलं आहे. पृथ्वीच्या असेन्शनला जे जे आता लागतंय ते दुसऱ्या गॅलेक्सीतनं पुरुष तत्वाची ऊर्जा खेचली जातीये. आणि ही जी पूर्वीची आपली अद्भुत ऊर्जा स्थानं होती त्याला ऍक्टिव्हेट केले. कारण ऑलरेडी तिथे ऊर्जा होत्या, त्या ऍक्टिव्हेट करणं चाललंय, धरतीला देणं चाललंय. यामुळं असेन्शन छान पद्धतीने होणार आहे. आणि ह्या ज्या ऊर्जा घेतल्या गेल्या आता त्या दुसऱ्या गॅलेक्सीतनं घेतल्या ड्रॅगन लाईनच्या, म्हणजे ड्रॅगन शेप मध्ये आहेत ही स्थळं. जसं मी तुम्हाला कंबोडियाचं अंगरकोट टेम्पल सांगितलं, ते टेम्पल त्या गाईडनी सांगितलं इथले जे काही स्तंभ का काय आहेत ते पूर्ण त्या ड्रॅगनच्या खाली आहे, ड्रॅगन शेप मध्ये आहे. म्हणजे ही जी ड्रॅगन शेप मधली ऊर्जा होतीये ती तिथे होतीये, झालीये. आणि अशा प्रकारचे लाईट बिंग कडनं काम जागतिक लेवलवर होतंय. जसं दक्षिण भारताचं झालं माझं, त्यावेळेलाही माझ्याकडनं हे झालं, माझ्याकडून आणि पर्याप्त आणि तुमच्याकडून. तसंच इथे कंबोडियाला झालं. फिजिकली आम्ही दोघांनी तिथे केलं ध्यान बिन. म्हणजे हे जागतिक लेवलवर बोलून घेतलेलं होतं, काम करून घेतलं जातंय, ऊर्जा दिल्या जातायत, ऊर्जा तिथल्या जागृत केल्या जातायत. आणि मला त्या कंबोडियाचं मंदिरच एवढं भव्य दिव्य होतं. तिथे ध्यान करताना मी सगळी लव एनर्जी देत होते, पृथ्वीला देत होते. पूर्ण सन पासून खेचून घेत होते वरून, ती खेचून मी खाली पाठवत होते. यावेळेला प्रथम माझ्या मनात असा विचार आला जो दक्षिण भारतात इकडं तिकडं आला नव्हता. यावेळेला माझ्या मनात असा विचार येऊन गेला, इतकं भव्य दिव्य हे सगळं मंदिर आहे आणि ह्याला मी देतेय, असा प्रश्न येऊन गेला. पण तरी ते करत होते कारण माहितीये की तिथल्या गरज आहेत. जसं पिरॅमिडही मला माहितीये की तुम्ही ज्या वेळेला येता त्या वेळेला तुमच्याकडनं ऊर्जा देणं होतं पिरॅमिडला आणि मग पिरॅमिड कडनं घेणं होतं. हे देवाण घेवाण असतं, क्लोज लूप असतं. आपण नुसतं घेऊही शकत नाही, नुसतं देऊही शकत नाही, सायकल असतं. म्हणून आपण जेव्हा देणगी देतो त्याला आपल्याकडे येतं. मी ज्या वेळेला संकल्प लिहिला देणगीचा 7,000, त्याला मी स्वतः 4,000 द्या म्हटलं मिस्टरला, कारण मला माहिती होतं मला हवे तर मला दिले पाहिजे. आणि तिप्पट झाले, बघितलं तुम्ही किती दिवस लागले. 3 तारखेचा संकल्प आज पूर्णही झाला तिप्पटेने. तर इथे हे पिरॅमिडला जेव्हा तुम्ही येता त्याला तुम्ही ऊर्जा देता, तुम्ही घेता. दिल्याने तुमच्याकडनं श्रेष्ठ काम होतं, घेतल्याने तुम्ही हायर ऊर्जेत जाता. तसंच तिथे कंबोडियाला मला मनात येऊन गेलं या मंदिरात की मी एवढ्या भव्य दिव्याला देतीये, हे काय. पण तरी मी ते केलं कारण मला हे माहितीये. आणि तिथे मी तुम्हालाही ध्यानाला जोडायला लावलं होतं. आणि आता हे जे काम झालेलं आहे ते जागतिक लेवलवर, आशिया खंडातल्या लेवलवर तुम्हाला आता हे प्रूफ आहे ढळढळीत. मला तर आहे, तुम्हाला सुद्धा आहे. आणि म्हणजे इतकं श्रेष्ठ ऊर्जा आपल्याला धरून ड्राईव्ह करून चाललीये. आणि यासाठी त्या वेबसाईटवर लिहिलंय सगळं, वाचा. यासाठी मलेशिया, अजून काय काय देशांमध्ये भले मोठे वर्कशॉप झाले इंटरनॅशनल लेवलला. लोक त्यांनी वर्कशॉप मध्ये ऑनलाईन जॉईन होऊन त्यांनी ते ऍक्टिव्हेशन केलं.
ड्रॅगन लाईन ऍक्टिव्हेशन. हजारो रुपये पैसे गोळा करून वर्कशॉप मध्ये भाग घेऊन ते काम केलं आणि तुम्हाला फुकटात मिळालंय. आता तुम्हाला अजून व्हिडिओ टाकते त्याच्यावर. हे नंतर नंतर मी मला कळत गेलं की अरे काय आहे बघा हे. आणि आपल्याकडनं कसं झालं बघा तुम्ही. आणि जुलैमध्ये सुरू झाले प्रोकन. जुलैमध्येच मी रजिस्टर केलं ही टूर. किती अद्भुत होतंय बघा बरं सगळं. एक पैसाही तुम्हाला द्यावा लागला नाही, मलाही द्यावा लागला नाही. कोणी कोणी मेडिटेशन केलं त्या दिवशी बघा. कोण आहे ग्रुपचं या पुराणाच्या किंवा त्या ग्रुपचं टाका, कोऑर्डिनेटरनी टाका. ज्यांचं ज्यांचं मेडिटेशन झाले त्यांनी टाकलंय ग्रुपवर त्या दिवशी. रॉक्झी मॅडम करा काम तुम्ही, ते तुम्ही करा, तुम्ही केलंय. पण ते ग्रुपवर बघा कोणाकोणाचं ध्यानाचे आलेत, किती लोक जोडले गेले बघा. नावं एक लिस्ट पाठवा तुम्ही मला रॉक्झी मॅडम करून, म्हणजे मलाही बघू देत कोणाला एवढं नशीब प्राप्त झालं. मग हे एकही पैसा न देता. आणि माझ्याकडनं तर फिजिकली झालं जाऊन तिथे, की हे लोकांनी तर नुकतं हजारो रुपये भरून वर्कशॉप करून त्याला ऊर्जा दिली. ध्यान करून ध्यान. ते ड्रॅगन लाईन मेडिटेशनही मला काल सापडलं. ड्रॅगन लाईन मेडिटेशन मी तुम्हाला देते. पण ह्या गोष्टी कशा काय केलं गेलं हे मला आता कळलं. म्हणजे पुस्तकांमध्ये आहे ते की हे सगळं होणार आहे, काय काय होतंय. आणि राईट वेळेला राईट गोष्टी आपल्याकडनं होतात. जुलैमध्येच रजिस्टर होणे, याच पिरियडमध्ये मी जाणे, नोव्हेंबर पर्यंत या ऊर्जा प्रोक होणार आहे. आता बालीला सुद्धा तेच होणार आहे. म्हणून मी परत कॅन्सल करत होते ते. परत हे सगळं कळल्यावर नाही हे सगळं होतंय, होऊ द्या. तर या पृथ्वीला बघा, तिथे सुद्धा त्या पृथ्वीला आपण ऊर्जा देतोय. आपण ध्यान करतोय म्हणजे काय, आपण ती पृथ्वीला ऊर्जा देतोय. म्हणजे ग्राउंडिंग आपल्यामुळं खेचून घेतलं जातंय सूर्याचं प्रेम. आणि आपल्या ध्यानात या सगळ्या टेक्निक्स आहेत. मी तुम्हाला सांगते, ज्या काही टेक्निक आहेत त्या अजून लिस्ट करा. पुढच्या सगळ्या गोष्टींना हे जर तुम्ही केलं तर अजून अमेझिंग कार्य होणार आहे. आपला जो ग्रुप आहे, जो स्टेडी कनेक्टेड आहे, हा आपण मागच्या जन्मांपासून काम करतोय. लक्षात घे, हे काही या जन्मीचं नाहीये फक्त. असणंच शक्य नाही, कारण या जन्मी काय मी हे वाचन काय काय केलं नाहीये. आपोआप ते सगळं आलेलं आहे. आपण हे काम मागच्या जन्मीपासून एकत्र करत आहोत, म्हणून आज आपण एकत्र बसत आहोत, स्टेडी आहोत. आणि हे एक उत्तम उदाहरण आहे तुम्हाला किती श्रेष्ठ दर्जाचं आपल्याकडनं करून घेतलं जातंय. आणि मग हे लोकांनी पैसे भरून ऑनलाईन वर्कशॉप मधनं मेडिटेशन करून ते जोडले गेले. वाहिल मी फिजिकली तिथे जोडले गेले. तुम्ही त्याच वेळेला ध्यान केलं, म्हणजे किती स्ट्रॉंगली काम झालं आपलं. आणि हे पृथ्वीच्या क्रेस्टला बॅलन्सिंग करणं. आणि मला आज आणखीन काल सांगितल्यापेक्षा एक महत्वाचं कळलं की दुसऱ्या गॅलेक्सीतनं ऊर्जा खेचतोय आपण. ऍक्च्युली माझ्या युनिव्हर्सिटीतले लोक मला म्हणतात, मॅडम तुम्ही वेगळ्या प्लॅनेट मधनं काम करताय. तुमचं स्टेटस बघितल्यावर काही लोकांना जे भान आहे त्यांनी मला 2-3 लोकांनी सांगितलं वेगळ्याच ग्रहावरनं तुमचं काम चाललंय. तर आज ते वाटतंय की एवढ्या वेगळ्या गॅलेक्सीतनं ऊर्जा टॅप करतोय आपण. मग त्याचं हे जे काही आहे आता, तो जो काही शेप येणार आहे जॉमेट्रिकल, मी तुम्हाला सारखी म्हणते आपल्याला घ्यायचंय. म्हणजे हे सुद्धा कळतं की जॉमेट्रिकल आकृत्या करायच्यात, रहस्य जाणायचे, ती ध्यान करायची आहेत. आता हे जे ड्रॅगन लाईन ड्रॅगन शेप मधले सांगतेय, वेगळी गॅलेक्सी सांगते, अशा गॅलेक्सी एकत्र येऊन बद 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 ऊर्जा ओतून असेन्शन घडणार आहे. आणि म्हणून आपली कॉन्शियसनेस जाणीव वाढणार आहे. कारण हे सगळं आपण कनेक्टेड केल्यामुळं आपल्याला ते प्राप्त होणार आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीत चुका नाही करायच्या. आता प्रथम पहिल्यांदा कम्युनिकेशनला फोकस करायचं, ग्रुपच्या कम्युनिकेशनला. नियम अजिबात तोडायचे नाहीत. आज आपण धर्म बघितला, धर्म म्हणजे आचरण. छोटे छोटे जे काही नियम आहेत त्याला फॉलो करायचं, या गोष्टींना फोकस करा. आणि अजून यातून महत्वाचं म्हणजे आता नोव्हेंबर पर्यंत हे सगळं काम आहे. म्हणजे नोव्हेंबर पर्यंत आपली ध्यान धारणा जास्त फोकस झाली पाहिजे. कारण या ज्या आपल्या बिलीफ थेरपी, मी आज बियॉन्ड मॅनिफेस्टेशन असेन्शनला आधी पण टाकलेले 4 दिवसाच्या आधी संकल्प, त्याच्यामध्ये आपल्याला आता आपल्या बिलीफ्स बदलायच्यात. हे काम नोव्हेंबर पर्यंत जास्त करायचंय. मग बिलीफ काय बदलायचे, आता आपल्याला काय हवंय,
उदाहरणार्थ आपल्याला रोग नकोय, बरोबर? उदाहरणार्थ आपल्या पर्सनल स्तराला जर धरलं तर रोग नकोय, किंवा हवा स्वच्छ हवी, हे व्हायरल चाललंय ते नकोय. मग आपली बिलीफ काय बदलायची आपण? औषधाशिवाय रोग बरे झालेत. रोगाचा समूळ उच्चाटन ऊर्जा करत आहे, कशाला औषध पाहिजे? असा विश्वास आपल्याला निर्माण केला पाहिजे ना आपल्यासाठी, आपल्या ग्रुपसाठी, आपल्या घरातल्या लोकांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, आपल्या बिल्डिंग मधल्या लोकांसाठी, आपल्याला विहंगमच्या सभासदांसाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या स्टेटसाठी, आपल्या भारतासाठी, आपल्या पृथ्वीसाठी. हा विश्वास, आता मी विश्वास आज सांगितलं, विश्वास काय काय मला मेल करा, त्याच्यावर मी एक स्क्रीनिंग मारणार आहे, नको त्यांना काढून टाकणार आहे. कारण मी सांगते या अटीत तुम्ही बसता, कारण मला नावं देत चाललेत तुम्ही, की ज्यांनी एकदाही देणगी दिली नाही तेही बिनधास्त चेक करा म्हणते तरी नावं ठेवतात. देणगी द्यायची राहिली असेल तर द्या म्हटलं तरी ऍक्शन नाही. मला माहिती आहे ना, आणि देणगीची अट पण त्यासाठीच घातली. द्यायची भावना नसेल तर काय मिळणार आहे? नाही मिळणार. काही बियॉन्ड गोष्टींपलीकडे जाऊ शकणार नाही तुम्ही देणगी दिलेले नसेल तर. देणगीचं महत्व आहे म्हणून तर आता द्यायला लावली, पित्र पंधरवड्यात ते द्यायला लावली, कारण या गोष्टी महत्वाच्या. त्याच्याशिवाय हायर लेवल गाठता येणारच नाहीये. मग तिथे सुद्धा नावं कट झाली नाही, देणग्याही आल्या नाही, ज्यांनी काही दिलेलं नाही त्यांनी पण. मग कोर्स करायचं किती हौस आहे मग, बघा बरं. तर तिथे मी आता हे मेल करायला सांगितले शनिवारपर्यंत. तुमचे विश्वास तुम्हाला काय बदलायचे त्याच्यावरनं तुमची लेवल कळणार आहे, आणि त्याच्यावरनं मग काही लोकांना मी काढून टाकणार आहे. नाही, मी हे ज्ञान मी हायर लेवलचं देऊ शकत नाही, मला फटके बसतात. लक्षात घ्या, काही गोष्टी पाळाव्याच लागतात. तर इथे ही दुसऱ्या प्लॅनेट, आता प्लॅनेटचं नावच विसरले, जसं आपला मिल्की वे आहे तसा तो कुठला आहे, मी अमृता मॅडमने टाकलाय तो व्हिडिओ, तो डिस्कशन ग्रुपला टाकून देते. तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्यातल्या समजणार नाही, किंवा तुम्ही मग भरकटत बसाल काही पण ते ऐकत, म्हणून मी तुम्हाला टाकलं नव्हतं, अमृता मॅडमने टाकलं होतं. तो तुम्हाला टाकते, तुम्ही बघा, त्याच्यात प्लॅनेटचं नाव असेल. तर त्या प्लॅनेटची ऊर्जा आपण ते करतोय, आणि ती घेऊन पण आलो ऊर्जा. तर या गोष्टी आहेत छान सुंदर. तर हे व्हॅल्यू समजून पुढे जाऊयात, आणि छान कॉन्शियसनेस छोट्या छोट्या गोष्टीत वाढवूयात. आणि मग या कोर्समधनं अधिक गोष्टी आपल्याला जास्त हायर लेवलच्या शिकायच्या आहेत, करायच्या आहेत. तर आता सांगायचा भाग म्हणजे मग 14 पासून कोमल मॅडम तयार झालेले आहेत. आणि मग हे जे ध्यान आहेत 5 नवीन देवीचे केलेले, ते अमूल्य कामगिरी आहे त्याच्यात, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. आणि ती परत एकदा हे ध्यान प्रकार आत्ताच्याच ऊर्जेमध्ये, कारण कोजागिरी पर्यंत तर असतेच असते नवरात्राची नवीन जी ब्रह्मांडात नवनिर्मितीची ऊर्जा येत असते, ती असतेच कोजागिरीपर्यंत. म्हणून आपण हे कोमल मॅडमना मी धन्यवादही दिले, आणि तुम्ही करा पहाटे. आणि मग जो काही हे आहे, सुचेता मॅडम दुपारचा घेतील, मग त्यांचं एखादं पुराण झाल्यावर मग मी परत अजून एक पुराण घेणार आहे. तर हे मी नोव्हेंबरमध्ये ढकललंय, आणि त्याच्यात आपल्याला दिवाळीसाठी फेस योगा एकदा करायचंय दिवाळीच्या साठी आधी, आणि दिवाळी झाल्यावर खातो पितो वजन वाढतं, त्यामुळे शरीर शुद्धी एक दिवाळी झाल्यावर करायचंय. तर मी आज साळुंखे सरांना टाकलंय की 2 सांगा मला तारखा. तर ते आपण मग सकाळच्या वेळेत त्यांना म्हटलंय रिकामा वेळ राहणार आहे तर तुम्ही घ्या साधारण, कारण रात्री आता आपला ओंकार ध्यान आहे आणि हा पुराणाचा चालूच राहणार आहे. तर सकाळी एक 10 दिवस तरी घ्यायचंय आपल्याला हे ध्यान, किंवा 5 आपण जे नवीन केले ते तरी 5 होणं गरजेचं. मग बघू साळुंखे सर काय म्हणतात, नाही तर मग थोडस 8-15 दिवस रिकामा जाणार आहे सकाळी, तुमच्यापैकी कोणी आलं नाही तर. कोमल मॅडम किती दिवस करतील ते करतील. तर मी अजून तुम्हाला आवाहन करते, सकाळचं ध्यान रंगमंच सुरू ठेवायला या अजून कोणीतरी, म्हणजे हे 15 दिवस नोव्हेंबरचे, किंवा दिवाळीला आपण ब्रेकच घेऊ शकतो, 26 पर्यंत ठेवूयात, 25 पर्यंत ठेवूयात. मग 14 ते 25 10 दिवस कोमल मॅडमला कोणीतरी अजून एक यावं साथ, तर ते होऊ शकेल 10 दिवस. आणि मग दिवाळीत आपण ब्रेकच घेऊ सकाळचं ह्याचा, आणि मग दिवाळी झाली की 5 पासून मग मी कोर्स घेईल, किंवा अजून थोडा एक आठवडा पुढे घेईल. तर असं प्लॅन केलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून 18 तारखेला प्रतिपदा येत आहे. तर 18 तारखेचे संकल्प पेरणी माझी सुरू झाली आहे.
आणि ती सुरू करण्यापूर्वी मी माझे जे संकल्प 3 तारखेचे होते ते आज रिव्हाइज केले, टिक केले. आणि काही मी लॉंग टर्मचे पण केले होते, एक 5-6 महिन्याचे. तर ते पण पूर्ण राहिलेत, पण बाकीचे बऱ्यापैकी झालेत. की जसं मला फ्लायर करायचं होतं कोजागिरीचं, ठीक आहे, बदलावं लागलं मला, कोजागिरीचा कॅन्सल करावा लागला. पण रिस्पॉन्स 17चा आलाय, 21 जण झालेले आहेत आता. माझा 25चा संकल्प आहे. ते झालं. अजून काही प्लॅन करायचं होतं ते झालं. कामं जी होती मासिकाच्या देणगीदारांची लिस्ट ती पूर्ण झाली. फोटो मागून घेतले. आता कालपासून मी आर्टिकल सुरू केले. मासिकाचं काम थोडंसं डिले होईल. मी एकटी करते आता. आणि मासिकाचे पण मला लेख आले, तर नूतन मॅडमचा आलाय, सुलक्षणा मॅडमचा आलाय, मनोगत आली आहेत. ज्यांची आलेली नाही त्यांनी मनोगत लिहावीत. श्रद्धा मॅडम आलं नाही तुमचं, लिहा तुम्ही मनोगत लिहा, जे काम केलंय. कोऑर्डिनेटरनी कामं केली, प्रोग्राम घेतलाय. मला पल्लवी मॅडमचं आलं, अमृता मॅडम करतायत, नूतन मॅडमचं आलं, सुलक्षणा मॅडमचं लाईट बिंगचं आलंय, प्रवास वर्णन आलंय. पण तुमचं हेच नाही आलं, सुलक्षणा मॅडम, योगी कथामृतचं नाही आलं. अर्चना मॅडमचं आलंय मला सगळं, मी आज त्यांना फोटो मागितलेत. अजून मनोगत लिहा तुम्ही. जे जे काही केलंय, जे काही मेडिटेशनचे टेक्निक्स आहेत, ते एकीच आलंय मला. दीपाली मॅडमनी सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन केलंय. दीपाली मॅडम खूप काय काय सगळंच दिलंय त्यांनी. रेसिपी दिल्यात शारदा मॅडमनी, दीपाली मॅडमनी दिल्यात रेसिपी, कविता दिली आहे नूतन मॅडमनी. तर बाकीच्यांनी तुम्ही अजून विचार करा, अजून 1-8 दिवस तरी लागतीलच. तोपर्यंत तुम्हाला काही देता आलं तर द्या, मेलनी पाठवा, फोटो पाठवा. तर हे एक चालू झालंय. संकल्प लिहिला होता ना, बरेचसे माझे संकल्प सगळेच झाले म्हणायला हरकत नाहीये. 3 तारखेचे संकल्प, आज 10 तारीख आहे, 7 दिवसात पूर्ण झाले. 15 दिवसाचे संकल्प 7 दिवसात पूर्ण झाले, तुम्हीच बघा. आणि मी आता 18 तारखेचे संकल्प करायला लागली. आणि 18 तारखेच्या संकल्पामध्ये हे जे पुढचा जो प्रोग्राम आहे तो मला डिझाईन करायचा आहे. अजून मी तो डिझाईन केला नाही की त्यामध्ये काय काय घ्यावं. तर तो माझा सगळा जरा फोकस आहे. चला, काही विचारायचंय तुम्हाला, काही सांगायचंय? ताई, अंजली मॅडम, एक तुम्ही हो विचारायचं होतं. म्हटलाय तर तुम्हीच करा या वेळेला मदत कोमल मॅडमना. हा बोला, मृदुला मॅडम बोला. तुम्ही जरा चेहरा अं, दाखवता का तुमचा, मृदुला मॅडम? हा, दाखवते ताई. हा. ऍक्च्युली मला असं विचारायचं होतं, आता जे आपण 18 तारखेचा संकल्प करतोय ना, ऋषी ऋण कळलं, म्हणजे थोडक्यात गुरुनी जे ज्ञान दिले ते हो आपण पितृ. हो. पण आता देवांचं ऋण कसं लिहिणार ना आपण, म्हणजे त्याच्यावर त्याबद्दल जरा. जाऊ नका, त्याच्यावर जाऊ नका. आपण हा त्या दृष्टीने विचार करायचा नाही. आपण एकच शिकायचं. कुठल्या 3 क्रिया महत्वाच्या सांगितल्यात? यज्ञ, बरोबर, ज्ञान आणि दान, या 3 आहेत. आणि कार्य काही असेल ते. कर्मयोग तर आपण मानतोच आहे, आपण सगळी आपली कर्तव्य पार करतोय. पण तो कर्म करताना आपला सरेंडर भाव पाहिजे. म्हणजे जसं की माझ्यामुळं काही होत नाही, मला करून घेतलं जातं, माझं ऊर्जेमुळं होतं, मी माध्यम आहे, हा भाव पाहिजे. म्हणजे ते कर्म क्रियेचं आपल्याला फळ मिळणार. बरोबर. आपण ज्ञान दिलं पाहिजे. मग ज्ञान देणं होतंय का? म्हणून कोऑर्डिनेशनचं काम महत्वाचं आहे. कोऑर्डिनेशन म्हणजे तुम्ही माध्यम होणार आहात हे सगळं ध्यानाला जोडायला. दान जे काही आहे, ज्ञानाचं दान जे आहे ते होणार आहे. म्हणून कोऑर्डिनेशनला बोलवतीये. तुम्हाला लोकांना जोडून द्यायचंय, पण लोक जोडताना आपण आता विचार केला पाहिजे. कारण मला काही जास्त प्रमाणात हे वाढवायचं नाहीये. त्यामुळं जे लोकांना पहिलं हे सगळं भान आहे मेसेजचं, व्हॉट्सअपचं, त्या लोकांना आपण सांगितले पाहिजेत आपले नियम. आपण कम्युनिटीची लिंक दिली पाहिजे, आपण फॉर्म भरण्याची लिंक दिली पाहिजे, आणि ते करून घेतलं पाहिजे. मग जोडून दिलं पाहिजे. मग कार्यक्रमाची लिंक जॉईनिंग ज्या वेळेला असते त्यावेळेला तुमचं नाव माझ्याकडे असणं गरजेचं आहे. एवढं तर तुम्ही लोकांना जोडताना केलं पाहिजे. कारण आता बघा, नवरात्रीलाही खूप लोकांच्या रिक्वेस्ट आहेत, मी ऍक्सेप्ट नाही केलेल्या, कारण त्यांची नावच नाही माझ्याकडे.
मग तुम्ही हे दान ज्ञान दिलं पाहिजे लोकांना, जोडलं पाहिजे. तुमच्या घरातल्या कामवाल्यांना तुम्ही ध्यान शिकवलं पाहिजे, त्यांना ध्यानाचं महत्व सांगितलं पाहिजे. म्हणजे हे तुम्ही करताय का, ज्ञान देताय का तुमच्या लेवलला? कारण या गोष्टी ज्या आहेत, ज्ञानाचं जे दान आहे त्याला खूप महत्व वाढत जाणार आहे. पुढे पुढे याच जोरावर आपला चरितार्थ चालणार आहे आता. त्यामुळं तुझं ज्ञान मला, माझं ज्ञान तुला, ह्याच्यातूनच पुढे जायचं आहे. त्यामुळं लोक नोकऱ्या चाकऱ्या सोडून फुकटचं ज्ञान देत बसलेत. आपण जे युट्यूबवर बघतो त्यांना मिळतंय सोर्स, त्यांना मिळतंय इन्कम, पण हे सगळं सुरू झालं आणि ह्याची गरज आहे. मग आपण विचार केला पाहिजे की मी कशा प्रकारे ज्ञान देऊ शकते. तर ही एक महत्वाचं दान तर तुम्ही देतच आहात. बऱ्याच लोक दानच देत नाहीयेत अजून. त्यांना दिलं पाहिजे म्हणून मी सांगितलं की जे पितृ पंधरवड्यात दिलं नाही त्यांनी आता दसऱ्यापर्यंत द्या. चांगल्या आणि पितृ पंधरवड्यात मी दान ऍक्सेप्ट पण केलेलं नाही. ज्या लोकांचं मला माहिती होतं दान का द्यायचे, संकल्प काय, त्यांना मी देऊ नका म्हटलं, थांबा जरा, संपू द्या पितृ पंधरवडा. कारण पितृ पंधरवड्यात कुठलंही कार्य जर तुम्ही केलं तर त्याचं फळ मिळत नाही. या गोष्टी लक्षात घ्या. देवळाला जाता, दर्शन घेता, त्या प्रकारची आपण म्हणजे पित्र आपण जे म्हणतो ना, जे काही अशी जसं गया आहेत ते सोडून जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेला तर तुम्हाला काहीच त्याचं फळ मिळत नाही. पितृपक्षात सगळं वर्ज्य सांगितलेलं आहे. त्यामुळे मी या दान देणाऱ्यांना थांबवलं. ज्यांना पित्रांसाठी द्यायचंय त्यांनाच द्या म्हटलं. आणि ज्यांनी माझ्याशी काहीच कारण शेअर केले नाही त्यांचं मी गिफ्ट घेतलं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुमचं जे काही संकल्प आहे तो मला सांगत चला. भले मासिकात लिहायचं नाही पण मला कळू द्यात. का तर ते पितृ पंधरवड्यात मग असं द्यान काहीच उपयोग होणार नाही. तुम्ही काही वेगळे तुमचे संकल्प असतील तर. ते चांगल्या पिरियड मध्ये आता नवरात्रच आहे मग त्यांना सांगितलंय मी आणि काहींनी दिलं, पितृपक्ष संपल्यावर दिलं. तर हे दानाबद्दल आपण शिकलो आणि करायचं आहे, करत आहोत. मग आपण ऋषी ऋण, देव ऋण, पितृ ऋण मानायचंच नाही. म्हणजे त्याच्यात डिटेलमध्ये आपल्याला कशाला जायचं. आता पितृ ऋण आपण म्हटलं की पित्रांचं असतं. मग पित्र म्हणजे घरातले मेलेलेच का, तर आपले ज्येष्ठ पण. जसं मी ग्रह सांगितले, गुरु, शनी, आई, वडील, सासू, सासरे, दीर, हे सगळे ग्रहरूपातच असतात आपले. मग यांच्यासाठी आपण काम चांगलं केलं पाहिजे. मग त्यांचं ऋण फिटणार आहे. सगळं काही ध्यानाने आणि कर्माने यांनीच फिटणार आहे असं नाही. आपण जे वागतोय, जे त्यांच्यासाठी आपण बीज पेरतोय ती आपले शुद्ध आहेत का, म्हणून सासू सासरे जावा दीर संबंध पहिल्यांदा सुधारा. सून, सुनेला कित्येक आपल्या ग्रुपमध्ये आहेत की जे सासूशी संबंध चांगले नाहीत, सुनेशी संबंध चांगले नाहीत. हे आपण केले पाहिजेत. नाही तर या ऋणातून मुक्तच होणार नाही आणि ते ऋण फेडायला आपल्याला परत जन्म घ्यावा लागणार आहे. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. म्हणून जिथे जिथे आपले संबंध दूर आले तिथे तिथे आपण योग्य करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने घ्यायचं मॅडम. ते तसं ऋषी ऋषी ऋण म्हणजे ऋषी कुठे आहेत आता, ऋषी आहेत काय आता? पण ऋषींनी दिलेलं ज्ञान आहे ना, ऋषींनी धर्म शिकवलाय ते पाळलं पाहिजे. असं त्या अर्थाने घ्यायचं आपण. अजून काही शंका आहे का? अजून कोणाला काही विचारायचंय का? धन्यवाद ताई. जसं मृदुला मॅडमने मॅडम विचारलं. हा. मॅडम आत्मवंदन मॅडम, मनीषा बोलते. हा बोला. मला एक विचारायचं होतं किती जसं सुरू? की पितृ पंधरवड्यामध्ये व्हिडिओ घरामध्ये करते काय सुरू मॅडम? हो मॅम. करता येत असेल तर करा. ओके. म्हणजे मी आजच मॅडमना मेसेज पाठवला, कशी तब्येत आहे, काय आहे. हा बोला. बरी आहे मॅम. हम्म. पितृ पंधरवड्यामध्ये आपण घरी जे पित्रांना जेवण घालतो त्या व्यतिरिक्त जर एखादं पुस्तक वाचन करून त्याचा उद्यापन आणि मग घरचे किंवा कशाचं अ, पुस्तक वाचन? मी एक ग्रंथ वाचलेला. हा. त्याचं एक इंटेन्शन असं होतं की उद्यापन म्हणून करायचं होतं, परंतु मनात हे होतं की जे घरातले मोठे लोक म्हणजे गेलेत, पूर्वज लोक एक्सपायर झालेत, मग त्यांच्या नावाने काही वस्त्रदान करणे किंवा अन्नदान करणे हे असं करू ठीक आहे शकतो का ते. आपण? हे बघा, पित्रांसाठी करणे पितृ पंधरवड्यात सगळं त्याच वेळेला जास्त लाभ होणार आहे.
हा पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलेलं काही लाभ होत नाही. आपण सगळं ताज्य मानलेलं आहे बघा. हा लग्नाची बोलणी करायची तरी आपण बोलणी करत नाही, हो, नाही नवीन काहीच काही करत नाही. घ्यायचं पण नाही. देवळांच्या दर्शन पण नाही घ्यायची आहेत त्यावेळेला. हो, जसं बरोबर. सूतक आल्यावर आपण पूजा करत नाही, तसं पितृपक्षात पूजा करतो, पण बाकी विधी कुठलेही केलेले फलित होत नाहीत. अच्छा. तर मग ते तुम्ही जर पुस्तक आणि ते ग्रंथ पितरांसाठी ते केलंय, पितरांसाठी केलंय तर ठीक आहे ना. हो, पण दोन्ही संकल्प घेतले होते मी की पितरांचाही जे काही दोष असतील ते निघून जावे, कारण ते पुस्तकामध्ये सगळ्या पितरांच्याच बाबतीत बऱ्याच गोष्टी होत्या. कुठल्या म्हणून पुस्तकाचं? मग हे मी तुम्हाला सांगितलेलं श्री वल्लभ चरित्र. हा, वल्लभ चरित्र. श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतामध्ये पितरांचंही सगळं असं नाही, काही बऱ्याच लिहिलंय? गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये. तुम्ही ते दान करा. नाही मॅडम. अ, आहे ना. नाही पण मॅडम, नाही नाही ते नाही असलं तरी मॅडम. तुमचं ते तुम्ही परत वाचा, ते काही ते लागू नाही पडत. बरं, मग मी परत वाच. त्याच्यामध्ये आहे की केलंय मी. आता राहू द्यात, पण इथून हा पुढे लक्षात ठेवा. हा 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 तेच आता तो प्रश्न विचारला माझ्या परत वाचा. लक्षात आलं. मी नाही वाचलं, तुम्हाला म्हटलं की नाही मी. हो हो हो, तर ते एकच वाचलं पूर्ण. त्या दिवशी, पण नंतर आपोआप माझं बंद झालं. हा आपोआप ते वाचन नाही गेलं. आज मला काढून ठेवलंय मी. हा या गोष्टी लक्षात घेत चला, ऊर्जा जाणून काम करायचं. बर, परत ठीक आहे. मी वाचा ना, पुन्हा आता वाच पुन्हा वाच घरात पुन्हा. राहायचं. हो. हॅलो मॅडम. अर्चना मॅडम बोला. अं, अनम्यूट दिसतंय. काय फोन टीचरांमध्ये झाला का? नाही अर्चना झाला मॅडम अजून. फोन झाला. नाही झाला अजून. बरं करा, व्हिज्युअलाइज करा. बोला, काय विचारायचंय तुम्हाला? ते टीचरांचं म्हणतात ना, ते पुस्तक म्हणतात ना, तर 700 श्लोकी हे आहे ना, भागवत पारायण आहे ना मोठं, त्याचं 700 श्लोकी आम्ही वाचत होतो ते पितरांमध्ये, पितरांच्या ह्याच्यामध्ये. पुराण काय पित्रांचं आहे का मॅडम? नाही नाही, त्याच्यामधलेच ते 700 श्लोकी श्रीमन भागवत, असं छोटसच पुस्तक आहे ते. ठीक आहे, मला काही माहिती नाही. मला एकच सांगायचंय, पितृ पंधरवड्यात काही करत चालवू नका पितरांशिवाय. आणि हो पितरांसाठी हो. जर करायचं असेल, तर पितृ पंधरवडा, आणि जे पित्र आपले ज्या तिथीला गेले त्या तिथी वर्षातनं एकदा येतात, त्या तिथीला करायचं. तर जास्त त्याचं फळ मिळतं या 2 वेळी केलं तर. इतर वेळेला करू शकता, पण या 2 वेळेला त्यांच्या गतीला तो फायदा होतो. त्यांच्या गती मिळण्यासाठी त्यांना हे बघा, कितीतरी टक्के पित्र आपल्या जीवनावर प्रभाव करत असतात. भले ते पुढचे जन्मात असले तरी मागचे जन्म, आपण आता या जन्मात मागच्या जन्मीचं भोगतोयच आहे ना सगळं. तसंच आपले पित्र सुद्धा पुढच्या जन्मात गेलेले आहेत, तरी सुद्धा ते आपल्यावर प्रभाव पाडत असतात. कितीतरी टक्के लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं म्हणजे मी तर तुम्हाला सांगितलं, पित्र जाऊ द्या, तो आपले आई वडील सुद्धा जिवंत. आपले आई वडील, सासू सासरे, त्यांच्या मनात जे काही विचार आपल्याबद्दल येतात ते आपल्याला प्रभाव पाडत असतात. आपल्या जीवनात दुःख निर्माण करू शकतात, तसंच सुख निर्माण करू शकतात. म्हणून सासू सासरे, आई वडील पहिल्यांदा सुखी ठेवायचे, त्यांच्यासाठी झटायचं, त्यांच्यासाठी करायचं, त्यांचं आशीर्वाद घ्यायचे. आता आपल्याला माहितीये सासू सासरे किती केले तरी त्या भावानी बघत नाहीत. तो त्यांचा दोष त्यांना निर्माण होणार, आपल्याला नाही. आपण काही चुकायचं नाही त्यांचं करायला. आणि म्हणून सासू सासरे म्हणजे जाव आणि दीर आणि सून. आपल्या साधकांमध्ये बरेच असे आहेत की ते ध्यान करतात, इथे सगळं ज्ञान घेतात, पण अजून विचारांनी शुद्ध झालेले नाहीत या रिलेशनशिप मध्ये. तुम्ही जेवढे हे संबंध आणि त्या लोकांच्या हितासाठी प्रयत्न कराल, तेवढं तुमचं आयुष्य पुढे जाणार आहे. करून बघा. लक्षात घ्या, काही नाती अशी आहेत दोष उत्पन्न करणारी आहे. आपल्या आई वडिलांना, आपल्या बहीण, आपण भावांशी जर काही भांडलो
तर इतकं दोष आपल्याला निर्माण होत नाही. कारण प्रेम आणि ज्वेलसी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेवढं प्रेम जास्त असतं तिथे ज्वेलसी पण असते. आणि माहेरचं असं जर काही आपल्याला वितुष्ट आलं किंवा आपले संबंध दुरावले, आपल्याला एवढे भोगावे लागत नाहीत जेवढे सासरचे भोगावे लागतात. कारण ते शाप रूपात असतात ना. आपली जाव, आपली सासू, आपले दीर, आपली सून, हे जर आपल्याला दोष देत असतील आणि रजस्वला ज्या स्त्रिया असतात, उदाहरणार्थ सुना आपल्या, त्यांचे पिरियड चालू आहेत, या रजस्वला स्त्रियांना जर आपण दुखवलं तर कितीतरी पटीने भोगावं लागतं. सासूचं तर ठीक आहे की तिचा पिरियड चालू नाहीये, तिचा एवढा दोष आपल्याला लागणार नाही जेवढं सुनेचं लागणार आहे. आणि हे सगळं खूप महत्वाचं आहे सांभाळणं. आणि हे जर तुम्ही करेक्ट केलं ना, फटाफट आयुष्य पुढे धावणार आहे आणि मग तुम्हीच खुश व्हाल. मला म्हणला आणि मॅडम खरंच किती पटकन बदललं. आणि आपल्याला या करावेच लागणार आहे. आपण ध्यानात आहोत, आपण उत्तम ज्ञान घेत आहोत, इतक्या सोप्या. आणि आपण पुढच्या जन्माचं सगळं न्यूट्रल करतोय. आणि आपण ज्या वेळेला मरणार आहोत, आपला देह सुटणार आहे, त्यावेळेला आपण याच नावाने आपल्याला पुढे जायचंय, याच नावाने आपल्याला आपली पापं फेडायची, याच नावाने आपल्याला लर्निंग पूर्ण करायचंय. देह नाहीये त्यावेळेला, काही कर्म करू शकणार नाहीये, त्यावेळेला पश्चाताप होणार आहे. त्याला लिमिटेशन्स आहेत जे आता या देहातनं करू शकतो. आता आपल्याला चेतना आहे, त्यावेळेला चेतना कमी असणार आहे. आता आपल्या अधिक हायर लेवलला आपण हे जाणून आपण व्हायब्रेशन रूपी त्यांना प्रेम पाठवू शकतो. भले तुम्ही त्यांना भेटू नका, भले फिजिकली काही करू नका, पण पूर्ण प्रेमाने त्यांना भरा, प्रेम द्या, त्यांच्या भल्यासाठी चिंता. समजा 2 जावांमध्ये मत्सर असेल, तर त्या तुमच्या जावेला खूप प्रेम द्या, खूप छान होऊ द्यात. करून बघा तुम्ही. काय होतंय बघा, दिरांसाठी करा. करून बघा. आता मनीषा मॅडम किती करतात, त्याचे रिझल्ट आपण बघतो. त्यांच्या मुलांसाठी करा, प्रेमाने करा. फिजिकली नाही जमलं तर नुसते व्हायब्रेशन रूपी ध्यानातनं करायला लागा ना. चांगले हेतू ठेवा, त्यांचं भलं होऊ देत म्हणा, मग आपलं भलं जास्त होणार आहे. असं केल्याने आपलं भलं जास्त होणार आहे. करून मला रिझल्ट इतका ओपननेस नाहीये तुमच्याजवळ. मी जेव्हा फोन करते त्याला मात्र सगळं सांगत बसता, पण ग्रुपवर शेअरिंग करण्याचं डेअरिंग नाहीये तुम्हाला. पण तुम्ही जर हे डेअरिंग केलं तर काय होणार आहे, तुम्ही लोकांना तुमच्यातनं उदाहरणातनं पटवून देणार आहे, त्यांनाही चांगलं वागणार आहे. म्हणजे किती तुम्हाला गुणांनी तुम्हाला त्याचं पुण्य मिळणार आहे की तिच्या मनातले विचार तुम्ही बदलले, तिला तुम्ही कृती फॉलो करायला लावली. जसं आता मनीषा मॅडमचं नाव येतं ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड, त्यांनी करून घेतलं म्हणून. तसं तुमच्या मेसेजनी एकीला जरी उदाहरण मिळालं की अरे बाबा हिनी नातेसंबंध व्हायब्रेशन पाठवले आणि हिचं असं झालं, चला मी पण करते माझं, मग जिनी पाठवलाय मेसेज तिला किती पटीने पुण्य मिळणार आहे. म्हणून तर हे ग्रुप ड्राईव्ह करायचं महत्व आहे. या अशा गोष्टी म्हणजे तुम्ही ज्ञान देताय तुमच्याच, भले माझ्याकडनं का घेतलं असं ना, भले आपल्याला ऊर्जेने का दिलं असं ना, पण परत तुम्ही पण एक माध्यम बनताय. आता मला एका मॅडमचा मेसेज आला, पुढं गेले काम, मग ग्रुपवर नंतर करेल म्हटल्या. म्हणजे इथे थोडस हेजिटेशन आहे. आपलाच ग्रुप आहे, कोण नावं ठेवणार आहे. प्रत्येकाला माहितीये काम होत आलेलं सुद्धा ऐन वेळेला कॅन्सल होतं. त्यात काय, आपण उलट आनंदाने ग्रुपला सांगितलं तर अजून ऊर्जा हायर जाईल ना. इथं असं विचार येतो काही वेळेला, जेलसी असेल तर मग नाही होणार माझं काम. मग जसा विचार तसंच फळ मिळणार आपल्याला. आपला जो विचार आहे तोच आपलं आयुष्य घडवतोय. आपण बोलतोय ना माझ्या आई वडील. रॉक्सी मॅडम सांगा जरा, मी पार तर रेकॉर्ड बंद करते, सांगा उदाहरण तुमचं.